सध्या सर्वत्र लग्न समारंभ आणि सोहळ्यांचं आयोजन दणक्यात होताना दिसत आहे। सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच जण आपली पत आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा भपकेबाजपणा आणि संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करू लागले आहेत। तर दुसरीकडे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या गरीब आणि कष्टकरी कुटुंबात मात्र लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं, त्यासाठी कर्ज घेणं यासारख्या बाबी भीषण ठरत आहेत। त्यातूनच शेतकरी कुटुंबातील मुलं मुली आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन आपलं जीवन संपवत आहेत। समाजातल्या या दोन भिन्न बाबींवर आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट जाई वैद्य आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण बघतोय लग्न समारंभ हा एक धार्मिक संस्कार न राहता त्याला भपकेबाजपणा, दिखाऊपणा अशा एक प्रकारच्या सोहळ्याचं स्वरूप येत आहे। तर अशा प्रकारच्या सोहळ्यांमधून जे संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन होताना दिसतं, याबाबत आपण काय सांगाल? कसं आहे की लग्न समारंभ हे एका दृष्टीने वैयक्तिक भाग आहे, त्यामुळे हौशीला मोल नसतं असं म्हटलं जातं। त्यानुसार प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार, आपल्या कुवतीनुसार अशा प्रकारच्या लग्न समारंभांचं आयोजन करत असतो। आता नवीन काळाप्रमाणे आता हळूहळू लग्नामध्ये सुद्धा थीम मॅरेजेस यायला लागली आहेत, डेस्टिनेशन मॅरेजेस यायला लागली आहेत। लग्न समारंभांचं स्वरूप बदलून ते आता अशा प्रकारच्या या समारंभामुळे किंवा हौशीमुळे त्याला इव्हेंट मॅनेजमेंटचं स्वरूप जास्त यायला लागलेलं आहे। त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा घडतात किंवा त्याचं लग्नाचं एक जे संस्कारात्मक स्वरूप आपण जे बघत होतो किंवा जो एक घरगुती कार्यक्रम त्याचा होता, तर या घरगुती कार्यक्रमाकडून त्याचा इव्हेंट झाला आणि ते इव्हेंट जेव्हा मॅनेज करायची वेळ यायला लागली, त्यावेळेला अर्थातच अशा या वेगवेगळ्या गोष्टी समोर आता येत आहेत आपल्या। त्यामुळे मला असं वाटतं हा एक काळानुसार घडलेला एक फरक आहे। याचे फायदेही आहेत, त्याचे तोटेही आहेत। हे कशा प्रकारे राबवलं जावं आणि त्याच्यावरती किती खर्च व्हावा हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न असला तरी देखील त्याच्यामधली उधळपट्टी थांबवणं किंवा वेगळ्या एक नासाडी जी रिसोर्सेस होते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या, त्याविषयी आक्षेप घेण्यासारखं निश्चितच बरंच काय आपल्याला म्हणता येईल। एकंदर या चढाओढीमधून या गोष्टी पुढे येत आहेत, अवाजवी बाबी वाढत आहेत लग्न समारंभांमधल्या। तर त्याचं एकंदर विश्लेषण आपल्याला कसं करता येईल? म्हणजे या बाबी कशा प्रकारे टाळायला पाहिजेत किंवा टाळायला पाहिजे की नको, कशासाठी टाळायला पाहिजेत? बरोबर। प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये लग्न ही एक खास घटना असते आणि प्रत्येकाला तो अतिशय संस्मरणीय दिवस असावा किंवा एक संस्मरणीय घटना असावी आपल्या आयुष्यातलं असं वाटतं। आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तिकडे इव्हेंट मॅनेजमेंटचा शिरकाव होतो त्यावेळेला मग त्याला खूप ज्याला म्हणतो ना आपण नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन्स होत गेलेले आहेत। त्याच्याच बरोबरीने आपण जेव्हा वेस्टर्नायझेशनचा विचार करतो तेव्हा ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आता त्याच्यामध्ये बॅचलर पार्टी झाल्या, स्टड पार्टी झाल्या, प्री मॅरेज शूट्स आले। तर हा सगळा भाग आपण याला अनावश्यक म्हणावं किंवा कशा पद्धतीने याला ट्रीट करावं हा एक खूप मोठा प्रश्न अशासाठी आहे की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातला एक संस्मरणीय, म्हणजे आपण कोणीच असं म्हणत नाही की नाही बाबा माझ्या आयुष्यात 5-6 लग्न होणार आहेत त्यामुळे या लग्नात नाही जमलं तर पुढच्या लग्नात करू। यावर अधिकृत बंधन आपल्याला घालता येत नाहीत, त्यामुळे यावरती अधिकृत बंधन घालणं हे खूप कठीण आहे। पण अर्थातच आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की किती स्ट्रेच करावी एखादी गोष्ट हे आपल्या हातामध्ये निश्चित असेल। बरोबर। या एकंदर परिस्थितीचा जो विचार केला त्याच्यातून होतं काय की एकीकडे हा जो उच्चभ्रू समाज आहे, श्रीमंत वर्ग आहे, त्यांना हे परवडतंय, पण दुसरीकडे कष्टकरी वर्ग आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, सर्वसामान्य कुटुंब आहेत, यांना आपल्या लग्नातला एक किमान खर्च भागवण्यासाठी सुद्धा जुळवाजुळव करावी लागते। ते त्यांना मुश्किल होतं, म्हणजे फार कठीण होऊन बसतं आणि त्याच्यातून मग त्यांची मुलं आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात। अलीकडे अशी एक घटना घडली, त्याबद्दल मग तुम्ही काय सांगाल? मला वाटतं हे अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि अंधानुकरण करण्याची आपल्याकडची जी प्रवृत्ती आहे त्याच्यावरती हे खूप मोठा प्रकाश टाकणारी गोष्ट आहे। एक अंधानुकरण हा जरी एक भाग झाला त्यातला तरी देखील आपल्या आयुष्यातला प्रसंग हा आपण नेमकी कशानं संस्मरणीय करू शकतो हा एक मला वाटतं आपला कनेक्शन त्याच्याशी तुटत चाललेला आहे की केवळ पैसा वापरून, केवळ वेगवेगळे दिमागदार सोहळे करून, त्या लग्न या गोष्टीचा इव्हेंट करून आपण याच्यातनं काही निष्पन्न करणार आहोत की याच्यामधनं आपण जे आयुष्यभराचे बंध निर्माण करतोय, नाती निर्माण करतोय, त्या दृष्टीने आपण काय पावलं उचलतोय ह्याकडे आपण जर का जास्त लक्ष देऊ शकलो तर मला वाटतं हे असे प्रकार घडणं कमी होईल। दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कशामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे
हाही एक मोठा भाग आहे. आपल्याकडे तसं बघायला गेलं तर मुलींना बऱ्याच गोष्टीचा हे सहन करावा लागतो. म्हणजे लग्न ठरतानापासून त्यांना एक दाखवण्याची वस्तू अशा प्रकारे त्यांना समोर आणलं जातं. मग लग्न व्हावं म्हणून त्याच्यासाठी त्यांना हुंडा द्यायचा आहे, लग्न टिकावं म्हणून आणखीन काही गोष्टी कराव्या लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर का विचार केला तर मला असं वाटतं की लग्न ही आपल्या आयुष्यामध्ये अनेक काळ टिकणारी एक बाब आहे. त्यामुळे ही संस्मरणीय करणं हे एका दिवसावरती अवलंबून नाही, तर आपण जगत असलेल्या प्रत्येक क्षणामधून आपला विवाह हा समृद्ध आणि संस्मरणीय होत असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे दोन्ही घटक आहेत समाजातले, एक उच्चभ्रू घटक आहे, दुसरा घटक हा असा आहे म्हणजे ज्यांना 2 वेळचा खर्च भागवता येत नाहीये. ह्या दोन्ही मानसिकतेमध्ये त्यांच्या बदल घडून आणण्यासाठी आपल्याला नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे? मला असं वाटतं की हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक समाज प्रबोधनाचा भाग आहे. उच्चभ्रू वर्गानेही हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जरी परवडत असलं, आपल्याला हे सगळं जरी शक्य असलं, आपल्या दृष्टीने आपण हा संस्मरणीय कार्यक्रम करत असलो तरी देखील एक समाजाचं भान हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे उच्चभ्रू वर्गाला आदर्श निर्माण करायचे आहेत, तितक्याच सजगतेने जो वर्ग एक अनुकरण करू इच्छितो किंवा उच्चभ्रू वर्गाने निर्माण केलेले काही आदर्श पाळू इच्छितो, त्यांनाही हे लक्षात घ्यायला हवं की आपण नेमके कुठल्या आदर्श समोर ठेवणार आहोत. आपण आदर्श हे केवळ पैशाच्या दृष्टीने समोर ठेवायचे आहेत की नातेसंबंध टिकवण्याच्या दृष्टीने समोर ठेवायचे आहेत, हा देखील जो दुसरा घटक अनुकरण करू इच्छितो त्यांनाही हा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समाजाचा भाग म्हणून आपण या लग्नामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. आपला आनंद दुसऱ्यांबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून इतरांना निमंत्रित करतो आणि एकत्रितरित्या लग्न सोहळा म्हणून हा साजरा केला जातो. तर याच्यामध्ये ज्या समाजासाठी आपण हा सोहळा साजरा करतोय, ज्या लोकांसाठी आपण करतोय, त्या समाजाचं देखील भान असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे या समाजातलाच बरोबर घेऊन आपल्याला हे लग्न सोहळे साजरे करता आले तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. आपण अनेक उदाहरणंही अशी बघतो की बऱ्याच जणांनी लग्न साधेपणाने करून त्याच्यावरचा जो खर्च आहे किंवा त्यांचा जो काही बजेट आहे त्याच्यावरचा खर्च म्हणण्यापेक्षाही त्यांनी जर का काही त्याच्यासाठी बजेट केलं असेल तर त्याचा भाग सामाजिक कार्यासाठी दिलेला दिसतो. आता हुंड्यासारखी सामाजिक प्रथा आहे किंवा लग्नाच्या निमित्ताने जे इतर अवाजवी खर्च होतात या सगळ्या बाबी आहेत त्याच्यावरती नव्याने विचार करण्याची गरज भासते नाही का? तुम्ही आता बोललात त्यानुसार एक कायदे तज्ञ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय उपाय सुचवाल? म्हणजे लग्न मग कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठला मार्ग अनुसरावा? कायद्याने आपल्याला नोंदणी विवाहाची तरतूद आहेच कायद्याप्रमाणे. त्यामुळे नोंदणी विवाहामध्ये हे शासनाने ही तरतूद करून दिली आहे. या तरतुदीनुसार 2 विविध धर्माच्या व्यक्ती काही ठराविक तुम्ही जर का नियम कायद्यातील पाळले असतील, पूर्तता केली असेल त्यांची, तर तुम्ही नोंदणी पद्धतीने अतिशय कमीत कमी खर्चामध्ये लग्न करू शकता. त्याच्यासाठी कुठल्याही भपक्याची कुठल्याही प्रकारचे बडेजाव मिरवण्याची आवश्यकता नाही. या गोष्टीची बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाहीये किंवा या नोंदणी पद्धतीच्या विवाहाविषयी बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत. तर ह्या विषयीची माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पोचवायला हवी. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. ज्यांच्यासाठी हे सगळं होतं, नववधू आणि नववर जे उभे राहणार आहेत लग्नासाठी, तर ह्या तरुण तरुणींनी नेमका कसा पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांनी काहीतरी स्वतःहून करणं हे गरजेचं आहे. अगदी अगदी महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तेच उत्सव मूर्ती असतात, त्यामुळे त्या सगळ्या उत्सवाला दिशा देण्याचं काम सुद्धा त्यांच्या हातात आहे. आपल्याला असं एक लक्षात घेऊया की आज बऱ्याचदा या सोहळ्यांकडे अशा दृष्टीने पाहिलं जातं की मुलगी असेल तर तिच्यासाठी आपल्याला हुंडा द्यायचा आहे, तिच्यासाठी आपल्याला खर्च करायचा आहे, पण हाच खर्च घरामध्ये मुलगा असेल तर त्याच्याकडनं परतही येणार आहे. यापेक्षा आपण जर का मुलीला हा आत्मविश्वास देऊ शकलो की तुला त्या घरामध्ये सन्मानाने जायचंय आणि हा सन्मान हा तू नेत असलेल्या पैशासाठी नाही तर तू व्यक्ती म्हणून जी कोणी आहेस त्यासाठी तुला हा सन्मान मिळाला पाहिजे. हा जसा मुलीला कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे, आत्मविश्वास देण्याची गरज आहे, तितकाच आत्मविश्वास हा मुलाला द्यायला पाहिजे की तू तुझ्या पत्नीलाही त्या सन्मानाने घरामध्ये आण की ती व्यक्ती आहे म्हणून त्या व्यक्तीसाठी तो सन्मान आहे. ती घरात किती पैसा आणते त्याच्यासाठी हा सन्मान नाहीये. तर हा पती पत्नी ह्या दोघांनीही जेव्हा अशा प्रकारचा आपण विवाहाला संस्कार म्हणतो तेव्हा ह्या अशा प्रकारची विचारसरणी जर अनुसरली आणि त्या दृष्टीने लग्नाकडे पाहिलं तर मला वाटतं खूप बदल घडून येईल. अगदी खूप यथायोग्य तुम्ही मुद्दा मांडलात की याच्याकडे व्यवहार म्हणून न बघता आपण म्हणतो नुकसान भरपाई एक प्रकारची, तर अशा प्रकारे एक व्यवहार म्हणून न बघता त्याच्याकडे संस्कार म्हणूनच बघावं, हा एक त्याच्यातनं मला वाटतं आपण एक निष्कर्ष काढू शकतो आजच्या मुलाखतीतनं. आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात, आपले अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद.